नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मिठू तेजाला म्हणत असते की तू हर्षितच्या मम्माला भेटली आहे का? हे बघ बाई, हे सगळं डिसाईड व्हायच्या आधी ना तू त्यांना भेट. चित्रा आंटी ना खूप डेंजर प्रकरण आहे हां. मी भेटले अगं त्यांना, मला तर त्या खूप डॉमिनेटिंग वाटल्या. तेव्हा श्वेता आता मिठूला म्हणते की तू गप्प बस गं, तू काय घाबरवतेस तेजाला? असेल हर्षितची आई डॉमिनेटिंग, पण आपली तेजा काही कमी आहे का? आणि तेव्हा आता सगळेजण श्वेताकडे बघायला लागतात. तेव्हा श्वेता लगेच म्हणते की म्हणजे ती सगळं सांभाळेल गं, ती बरोबर करेल सगळं. आणि म्हणते की लग्न ठरवलं ते सगळं ठीक आहे गं, पण मी भारतात येण्याआधी जर का लग्न करून मोकळी झालीस ना तेजा, तर बघ मी काय करते ते. त्यामुळे प्लीज मी येण्याच्या आधी लग्न नको करूसा. म्हणजे तेजाचं लग्न आहे यार, विचार कर. तेव्हा तेजा म्हणते की बरोबर आहे गं, म्हणजे माझ्या लग्नात माझ्या या 4 मैत्रिणी नसणार असं होऊच शकत नाही. आणि माझ्या लग्नात तुम्ही 4ही जणी मला तिथे हव्याच आहात. आणि मी आणि हर्षितने असं ठरवलं आहे की लग्न आम्ही जानेवारीतच प्लॅन करू, आत्ता नाही करणार. तर यानंतर इकडे मनोज, अजित आणि श्वेता आता कैलासला घरी घेऊन जाण्यासाठी हॉस्पिटलला आलेले असतात. आता मनोज सगळ्या डिस्चार्जच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करतो, तर हर्षित कैलासला व्हीलचेअरवर घेऊन जात असतो आणि श्वेतासुद्धा आता तिथेच असते. आता मनोज सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून येतो आणि म्हणतो की चला डिस्चार्जच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यात, आता घरी जाऊया. तेव्हा कैलास मनोजला म्हणतो की मनोज, अजित खूप थँक्यू. मी तुम्हाला खूप चुकीचा समजत होतो, पण जीवाला जीव देणारे मित्र काय असतात हे तुमच्याकडे बघितल्यावर कळलं. तुमच्या दोघांचा आभार कसं मानू ना हेच खरंच कळत नाही आहे मला. तेव्हा श्वेता म्हणते की खरंच मनोज, अजित तुम्ही दोघे नसताना तर कैलासचं काय झालं असतं ना, मला तर कल्पनासुद्धा करवत नाही आहे. यावर आता मनोज श्वेताला म्हणतो की श्वेताताई काय बोलताय तुम्ही, असं बोलून आम्हाला पर्क करताय. तेव्हा श्वेता म्हणते की नाही, मी खरंच मनापासून बोलते. आणि म्हणते की आता सगळं छानच होतंय. आणि ती कैलासला सांगते की आपल्या तेजाचं लग्न ठरलंय. हे ऐकून कैलास म्हणतो की काय सांगतेस काय खरंच? यावर अजित म्हणतो की अरे हो, फायनली हर्षित आणि तेजाने लग्नाचा निर्णय घेतलाय. आता 4थं कपल आपल्या गँगमध्ये ॲड होणार आहे. तेव्हा कैलास म्हणतो की मलाही आवडेल हे लग्न अटेंड करायला. लवकरात लवकर मी बरा होतो आणि आपण सगळे एकत्र छान एन्जॉय करूया. आणि हो, जेव्हा मी परत येईन ना, तेव्हा फक्त श्वेताचा नवरा कैलास म्हणून परत नाही येणार, तर तुम्हा सर्वांचा मित्र म्हणून परत येईन. तेव्हा मनोज म्हणतो की कैलास, तो आमचा मित्र झालास तर आम्हाला खरंच आवडेल. तेव्हा अजित म्हणतो की हो ना, तसंही आपल्या गँगमध्ये पुरुष फार कमीच आहेत आणि आम्हाला तर बरंच वाटेल तू ॲड झालास तर. यानंतर आता मनोज म्हणतो की बरं अजित, तू या दोघांना घेऊन मेन गेटजवळ ये, मी गाडी काढतो, यांना घरी सोडून येतो, म्हणजे यांना पुढच्या प्रवासाची पण तयारी करायची आहे ना. तर आता यानंतर रात्री आपण पाहतो की तेजा आणि वल्लरी बोलत असतात. आता तेजा वल्लरीला म्हणते की वल्लरी, तुला सांगू का की ही फिलिंग कशी आहे ते, म्हणजे असं होतं आहे ना की ज्या गोष्टीची स्वप्न आपण बघत असतो दिवस रात्र, पण तीच गोष्ट प्रत्यक्षात घडत असते किंवा घडणार असते, ती फिलिंग खरंच खूप वेगळी असते. खरंच मला खूप छान वाटते, मी खूप खुश आहे आत्ता. तेव्हा वल्लरी म्हणते की हो, मी सुद्धा खूप खुश आहे तेजाताई तुमच्यासाठी. सगळं अगदी तुमच्या मनासारखं होतं आहे आणि तुम्ही तुमचा संसार सुखाने करा, हीच माझी इच्छा आहे. तेव्हा आता तेजा म्हणते की वल्लरी, तुला खरं सांगू का गं, एकीकडे मी खुश आहे आणि दुसरीकडे मला अशी हुरहुर आहे कसल्या तरी गोष्टीची, कसली तरी भीती वाटते गं, म्हणजे असं अस्वस्थ फील होते. म्हणजे आता बघ ना, लवकरच हर्षितच्या आईबाबांबरोबर बघण्याचा कार्यक्रम होणार आहे. म्हणजे तुला कळतंय का, जी गोष्ट मी स्वप्नात पण कधी इमॅजिन केली नाही ती आता प्रत्यक्षात घडते. मला नाही माहिती, पण हे खूप विचित्र आहे गं, कळतच नाही आहे. मला फक्त एक गोष्ट विचारायची आहे की हे असं वाटणं नॉर्मल आहे का गं? तेव्हा वल्लरी हसायला लागते आणि म्हणते की एकदम नॉर्मल आहे, काहीच काळजी करू नका तुम्ही. अहो, लग्न ठरलेल्या प्रत्येक मुलीच्या मनात हा विचार एकदा ना एकदा तरी येतोच. आणि खरं सांगू का, लग्न ठरल्यानंतर मुलीच्या मनात सगळ्यात पहिला प्रश्न हा येतो की मी माझ्या नवऱ्याच्या घरात ॲडजस्ट कसं करणार, म्हणजे तिथली माणसं कशी असतील, नातेवाईक कसे असतील, मला समजून घेतील की नाही, नवीन घर, नवीन जागा, मी सगळं कसं मॅनेज करणार आहे. पण खरं सांगू, आपल्याला ना आपोआप सवय होते. आता आपण आपल्या घरातसुद्धा मॅनेज करतोच ना सगळ्या गोष्टी. आपलं काही चुकलं तर आपल्याकडे आपल्याला सावरायला आपली काकी, आई, मामी, मामा खूप लोक असतात, त्यामुळे टेन्शन नसतं. पण लग्न झाल्यावर प्रत्येक जबाबदारी आपल्यावर येते, तेही दोन्ही कुटुंबाची, आपल्या कुटुंबाची सुद्धा आणि नवऱ्याच्या कुटुंबाची सुद्धा. आणि म्हणते की कसं असतं ना तेजाताई, मुलीचं लग्न फक्त नवऱ्याशी नाही तर त्याच्या अख्ख्या कुटुंबाशी होतं. त्यामुळे हळूहळू जबाबदाऱ्या पडल्या ना की आपल्याला सवय होऊन जाते. आपण चुकलो तर आपल्या मनात एक खूप
मोठा प्रश्न येतो की मी चुकले तर काय मला समजून घेतील ना, माझा जोडीदार समजून घेईल ना मला. पण तुम्हाला खरं सांगू का, तुमच्या बाबतीत असं काही नाही होणार, कारण आमचे हर्षदादा ना खूप समजूतदार आहेत. ते तुम्हाला नक्की समजून घेतील. आणि आता तेजा खूपच हे ऐकून सगळं टेन्शनमध्ये येते आणि वल्लरीला म्हणते की वल्लरी, आता तू हे सगळं फॅमिली जबाबदारी म्हणतेस ना, घाबरवते सगळं मला. तू ऐक ना, जमेल का गं हे सगळं मला? माझा निर्णय तर चुकला नाही ना लग्नाचा, किंवा घाई नाही ना करत आहे मी? तेव्हा वल्लरी म्हणते की तेजाताई, तुमचा निर्णय एकदम बरोबर आहे, सगळं जमणार आहे तुम्हाला. आणि तुम्हाला एक खरं सांगू का, आपल्या 5ही जणींमध्ये जर का कोणी सक्सेसफुल आणि सुखाचा संसार करू शकतं ना, तर त्या तुम्ही आहात. कारण तुमची निर्णय घेण्याची क्षमता, तुमचा समजूतदारपणा ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही एकदा का निर्णय घेतला ना की तुम्ही त्यावर ठाम असता. आणि जरी काही तुमचं चुकलं तरीसुद्धा ते मान्य करण्याचा मोठेपणा आणि समजूतदारपणासुद्धा तुमच्यात आहे. आता उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या आयुष्यात आपली राधा आली होती, तेव्हा आठवतं आहे ना की सगळ्यांपेक्षा जास्त काळजी तुम्ही घेतली होती तिची. तिला किती प्रेम दिलं, किती माया दिली. मग हा तर तुमचा स्वतःचा संसार आहे, किती प्रेमाने सांभाळाला तुम्ही. मला पूर्ण खात्री आहे सगळं छान होणार आहे. तेव्हा तेजा वल्लरीला म्हणते की वल्लरी, तू मला गाईड करशील ना गं या सगळ्या गोष्टींमध्ये? तेव्हा वल्लरी म्हणते की तेजाताई, हा का विचारायचा प्रश्न झाला का? आणि आपल्या बाकीच्या मैत्रिणीसुद्धा आहेतच की तुम्हाला गाईड करायला. सगळं काही छान होणार आहे, आता तुम्ही फक्त स्माईल करा. तेव्हा तेजा वल्लरीला थँक्यू म्हणते आणि तिला मिठी मारते. तर यानंतर इकडे आता हर्षित तेजाची वाट बघत असतो. तितक्यात आता डोअरबेल वाजते. तेव्हा हर्षित म्हणतो की बरं झालं ही आली, नाहीतर मम्मी पप्पा यायच्या अगोदर आली, तिलाच कॉल करणार होतो, असं म्हणून तो दरवाजा उघडतो. तर समोर तेजा नसून हर्षितच्या आई बाबा आलेले असतात. आता त्या दोघांनाही समोर बघून हर्षित खूपच टेन्शनमध्ये येतो आणि म्हणायला लागतो की अरे मम्मी पप्पा, तुम्ही, मला वाटलं की तुम्ही ट्रेनमधून येत आहे म्हणून मी स्टेशनला येणार होतो तुम्हाला घ्यायला. तेव्हा हर्षितची आई म्हणते की का, आम्हाला बघून आनंद नाही झाला का तुला? तेव्हा हर्षित म्हणतो की हे काय बोलतेस तू, असं म्हणून तो आता त्याच्या आईबाबांच्या पाया पडतो आणि म्हणायला लागतो की असं काही नाही आहे. तेव्हा हर्षितची आई म्हणते की मग कसं आहे? तेव्हा हर्षितचे बाबा म्हणतात की आई आणि मुलगा इथेच उभं राहून गप्पा मारणार आहात की आतमध्ये पण बोलावणार आहे आम्हाला आता? आणि आम्ही ट्रेनमधून नाही तर प्लेनमधून आलो आहे, असं ते सांगतात. आता हर्षितचे आईबाबा आतमध्ये येतात. आता हर्षितची आई इकडे तिकडे घरामध्ये नजर फिरवायला लागते आणि म्हणायला लागते की हे घर आहे, आपल्या शेजारच्या शर्माजीचं तर यापेक्षा मोठा तबेला आहे. आता घर बघत असतानाच त्यांचं लक्ष जातं अचानक हर्षित आणि तेजाच्या फोटोकडे. आता ते बघून त्या खूप शॉक होतात आणि जोरात हर्षितला आवाज देत म्हणतात की हर्ष, हे सगळं फोटो याचा अर्थ आहे की तुम्ही एकत्र राहता? तेव्हा हर्षित आता काही न बोलता खाली मान घालून उभा राहतो. तेव्हा हर्षितची आई म्हणते की अच्छा, म्हणजे हे लग्न फक्त नावापुरतं आहे. लग्नासाठी आमच्याकडून परमिशन घेणं, बोलणी करणं, हे सगळं तुझ्यासाठी एक नाटक होतं आणि फक्त आमचं मन ठेवण्यासाठी. तुझा संसार तर तू आधीच मांडला आहे. तेव्हा हर्षितचे बाबा हर्षितच्या आईला समजावत म्हणतात की चित्रा, तू कशाला एवढं टेन्शन घेते? मुलं आता मोठी झालीत, समजूतदार झालीत, आपलं चांगलं वाईट समजतं त्यांना. आणि तू तर अशी बोलतेस की आपल्याला लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल काही माहितीच नाही आहे. तेव्हा हर्षितची आई आता हर्षितच्या बाबांना थांबवत म्हणते की तुम्ही गप्प बसा. आणि ती हर्षितला विचारायला लागते की हर्षित, ती मुलगी कुठे आहे? काय नाव आहे तिचं? तेजस्वी कुठे आहे ती? तेव्हा हर्षित सांगतो की मम्मी, ती आपल्या मैत्रिणीकडे गेली आहे. तेव्हा हर्षितची आई रागातच विचारते की का, तिला माहिती नव्हतं का की आम्ही येणार आहोत ते, की तू सांगितलं नाहीस? तेव्हा हर्षित म्हणतो की तुम्ही कुठे सांगितलं मला की तुम्ही प्लेनने येणार आहात? मी तर असा विचार केला होता की मी रेल्वे स्टेशनला येईल तुम्हाला घ्यायला आणि तोपर्यंत तेजा तुमच्यासाठी जेवण बनवेल. तेव्हा आता हे ऐकून हर्षितच्या आईला खूपच राग येतो आणि ती म्हणते की अच्छा, म्हणजे आता जेवणसुद्धा आम्हीच बनवायचं आणि पाणीसुद्धा स्वतःच्या हाताने घ्यावं लागेल का इथे? आणि आम्ही विचार केला होता की सून आली आता तर हातामध्ये चहा नाश्ता देईन, पण इथे आलो तर सासू सासऱ्यांपेक्षा तिला आपल्या मित्रमैत्रिणींचं जास्त पडलं आहे. तितक्यात आता तिथे तेजा येते आणि हर्षितला म्हणायला लागते की हर्षित ऐक ना, काय झालं? तितक्यात आता तिचं लक्ष जातं हर्षितच्या आईबाबांकडे आणि ती अचानक गप्प होते आणि त्यांच्याकडे बघायला लागते. तर हर्षितची आई खूपच रागाने आता तेजाकडे बघत असते. आता हर्षित तेजाला म्हणतो की तेजस्वी, हे मम्मी पप्पा. आणि तो त्याच्या मम्मी पप्पांना पण म्हणतो की ही तेजस्वी. तेव्हा तेजा आता त्या दोघांनाही विचारायला लागते की प्रवास कसा झाला तुमचा? तेव्हा हर्षितचे बाबा म्हणतात की खूप छान. तर हर्षितची आई मात्र खूपच रागाने तेजाकडे बघत असते. आता हर्षित तेजाला हळूच सांगतो की तेजा नमस्कार कर. तेव्हा तेजा या दोघांनाही नमस्कार करते. त्यानंतर हर्षित तेजाला म्हणतो की आपण जेवण बनवूया का? आणि तो त्याच्या आईबाबांना म्हणतो की तुम्ही आराम करा, आम्ही येतोच, असं म्हणून तो तेजाला घेऊन किचनमध्ये जातो. तर यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो
की वल्लरी मनोजला म्हणत असते की हर्षदादांना फोन करा आणि त्यांना विचारा की त्यांच्या आईबाबांना काय आवडतं खायला, म्हणजे तसं मी बनवते त्यांच्यासाठी. आणि ती मनोजला म्हणते की मी तुम्हाला लिस्ट देते, ते सगळं घेऊन या. आणि ते दोघेही आता परत साफसफाई घरात करत असतात. आता तिथे सिंधुताईसुद्धा असतात आणि त्या म्हणायला लागतात की काय ती घराची साफसफाई, काय ती सजावट, काय किचनमध्ये नवनवीन पदार्थ बनवते, हे सगळं कशासाठी, तर पाहण्याचा कार्यक्रम. आता काय पाहायचं आहे मला तर समजतच नाही. आता ती हर्षित आणि तेजा एवढ्या वर्षापासून एकमेकांच्या सोबत तर राहतात आणि त्यांचा काय पाहण्याचा प्रोग्राम करायचा आहे. आणि मला एक कळत नाही की ज्याला त्याला या घरामध्ये बोलवायला ही काय धर्मशाळा आहे का? घरातल्या लोकांना बाहेर काढायचं आणि बाहेरच्या लोकांसाठी मरमर मारायचं, हे चाललं आहे आपल्या घरात. तेव्हा मनोज इंदुताईंजवळ येतो आणि त्यांना काही पैसे देत म्हणतो की आई हे घे. तेव्हा इंदुताई म्हणतात की हो, घरातल्या म्हाताऱ्या माणसांना बाहेर बाजारात पाठवायचं आणि सांगायचं काहीतरी वस्तू आणायला. आणि आता त्या पैसे घेत म्हणतात की काय आणायचं आहे या पैशांमध्ये, मिठाई आणू का आता? तेव्हा मनोज म्हणतो की मी हे पैसे खरेदीसाठीच दिलेत, पण त्यांच्या नाही तर तुझ्या. तेव्हा इंदुताई आता हे ऐकून खूप खुश होतात आणि म्हणतात की काय माझ्यासाठी? तेव्हा मनोज म्हणतो की हो, पलीकडच्या एरियामध्ये ना साड्यांचा सेल लागला आहे. तेव्हा हे बघून वल्लरी आता खुश होऊन हसायला लागते. तर मनोज इकडे इंदुताईंना म्हणायला लागतो की काय मस्त मस्त साड्या आहेत माहिती आहे का तुला? तेव्हा इंदुताई म्हणतात की बरं तुला कसं रे माहिती मान्या? तेव्हा मनोज म्हणतो की मी गेलो होतो ना तुझ्यासाठी साडी आणायला, मी गेलो होतो तिथे, पण म्हटलं की तुझ्या आवडीची साडी तूच निवडावी असं म्हटलं की म्हणून म्हटलं तूच जा. तेव्हा हे ऐकून इंदुताई खूपच खुश होतात आणि साडी घ्यायची म्हणून आनंदातच आता तिथून निघून जातात. तेव्हा वल्लरी आश्चर्याने मनोजला विचारायला लागते की हे सगळं काय होतं? थोड्या वेळात पाहुणे येत आहेत, सासूबाई मोठ्या आहेत, त्या पण बघण्याच्या कार्यक्रमात असताना तर बरं झालं असतं ना. तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की तुला माहिती आहे ना ती कशी आहे, ती आता कशी बोलत होती ते बघितलं ना, त्यामुळे मी ठरवले की तिच्याशी भांडणात वेळ नाही घालवायचा. तेव्हा वल्लरी म्हणायला लागते की नाही, तुम्ही त्यांचा विचार केला हे चांगलंच आहे, पण आता कशाला पाठवलं त्यांना बाहेर? म्हणजे तेजाताईंच्या लग्नाची शॉपिंग करायची तेव्हा मी गेले असते त्यांच्यासोबत, आता बिचारे एकट्याच फिरत बसतील ना. तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की किती भोळी आहेस गं तू, तुला पण हे सगळं खरं वाटलं? अगं साड्यांचा सेल हे एखाद्या पुरुषाला माहीत असल्याची गोष्ट आहे का? तेव्हा वल्लरी आश्चर्याने विचारते की काय? तेव्हा मनोज सांगतो की हो, हे सगळं खोटं आहे, मी असंच बोललो. तेव्हा वल्लरी म्हणते की तुम्ही सासूबाईशी खोटं बोललात, पण का? तेव्हा मनोज म्हणतो की साडी हा प्रत्येक बाईच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. जगातलं किती मोठं भांडण असो, किती मोठा विषय असो, साडी आणि सेल या 2 शब्दात गुंडाळता येतो. आता बघ ना, मी तिला सांगितलं की साड्यांचा सेल लागलाय, पण नेमका कुठे लागलाय हे कुठे सांगितलं? आता ती घरातून बाहेर पडेल, ती शोधत बसणार, लोकांशी हुज्जत घालणार. या सगळ्या गोष्टी साधारण किती वेळ जाईल? 3 ते 4 तास. आणि तितक्यात आता तेजाताईंच्या बघण्याचा कार्यक्रम आटपून जाईल. तेव्हा वल्लरी हे ऐकून हसायला लागते आणि म्हणते की काय गरज होते हे सगळं करायची? आता साड्यांचा सेल नाही आहे हे सगळं कळल्यावर तेव्हा सासूबाई घरी येतील ना, तेव्हा तुम्हाला त्या कशा गुंडाळतात ना हेच बघायचं आहे मला. तेव्हा मनोज म्हणतो की बरं ते जाऊ दे, पाहुणे यायची वेळ झाली आहे ना, आपण आटपूया पटापट, असं म्हणून ते दोघेही आता परत कामाला लागतात. तर दुसरीकडे हर्षितचे बाबा हर्षितच्या आईला विचारत असतात की चित्रा, तू हा मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाच्या इतक्या का पाठी लागलेस हेच मला कळत नाही आहे. आता तर आपण घरी आलो आहे आणि ती मुलगी तेजस्वी, आता आपण तिला भेटलो आहे सुद्धा आणि मला ती पसंतसुद्धा आहे, मग तरी पण हा बघण्याचा कार्यक्रम ठेवण्याचा काय अर्थ आहे? तेव्हा हर्षितची आई हर्षितच्या बाबांना म्हणते की हर्षचे बाबा, तुम्हाला नाही समजत, तुम्ही एखाद्या दुकानात गेला एखादी गोष्ट घ्यायला तर जाऊन ती गोष्ट अशीच नाही ना विकत घेत, बघून पारखून मग घेता ना. इथे तर आपण नातं जोडतोय, हर्षच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना, आणि तुम्हाला असं वाटतंय का की मी नीट पडताळणी पण नको करू? तेव्हा हर्षितच्या बाबा म्हणतात की मी कुठे बोललो की तू नीट पारखू नकोस, पण यासाठी हा कार्यक्रम करण्याची काय गरज होती? तुला जे वाटतं ते विचार, झालं. तेव्हा हर्षितची आई म्हणते की नाही, एखादी मुलगी बघणं म्हणजे फक्त मुलगी बघायचं नसतं, तिचे आई वडील कसे आहेत, तिचं खानदान कसं आहे, ती आपल्या बिरादरीमध्ये बसते की नाही हे पण बघावं लागेल ना. आणि इथे तर आपल्या लाडक्याने आपल्या बिरादरीच्या मुलीसोबत लग्नसुद्धा तो करत नाही आहे, त्यामुळे लग्न कसं होईल हे तर आपल्याला बघावं लागेल ना. तुम्हाला काहीच कळत नाही आहे, त्यामुळे तुम्ही शांत बसा. तेव्हा आता हे सगळं हर्षित ऐकून त्याच्या आईला म्हणायला लागतो की मी आणि तेजा एकत्र राहणार आहोत आणि तोच आमचा संसार असेल, आम्ही एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखतो, त्यामुळे या सगळ्या गोष्टी कुठे मॅटर करतात. तेव्हा हर्षितची आई त्याला रागाने म्हणते की तू तर गप्पच बस हर्ष, तुझ्यामध्ये एवढी समज असते ना तर तू आमच्या
आकांक्षावर इतक्या निर्दयीपणे पाणी नसतं फेरलंस. तसंही लग्नाचा विषय तू काढलाच कशाला? बिना लग्नाचा सुद्धा तू राहतोयस की तिच्यासोबत, तर आयुष्यभर राहायचं होतं मग. तेव्हा हर्षित म्हणतो की मम्मी, जेव्हापासून तू आली आहे ना तेव्हापासून मी फक्त हेच ऐकतोय, बिना लग्नाचं. हे काय चालवलं तुम्ही? लिव्ह इन रिलेशनशिप बोलतात याला. तेव्हा हर्षितची आई म्हणते की इंग्रजी नाव दिल्याने सत्य बदलत नाही आणि मी तर हाच विचार करते की बिना लग्नाची आपली मुलगी कुठल्या मुलासोबत राहते हे ऐकून सुद्धा तिचे आईवडील शांत कसे राहिले? माझ्या मुलीने जर का हे केलं असतं ना तर आत्तापर्यंत मी तिचं श्राद्ध घातलं असतं. असले कसले आईवडील आहेत? मला सुद्धा बघायचेच आहेत की कसली लोक आहेत की ज्यांनी आपल्या पोरीला इतकी सूट दिली येते. तेव्हा आता तेजा तयार होऊन तिथे येते आणि म्हणायला लागते की मी तयार आहे, चला पटकन. तेव्हा हर्षितची आई आता तेजाकडे बघत म्हणते की सूटमध्ये छान वाटतेस तू, पण आमच्याकडे ना जेव्हा मुलाकडचे बघायला येतात ना तेव्हा चांगल्या घरातल्या मुली साडी घालून डोक्यावरती पदर घेऊन बसतात. जा तू सुद्धा एखादी चांगली साडी नेसून ये, आणि साडी नसेल तर माझ्याकडून घे एखादी. तेव्हा हे ऐकून तेजा खूप रागाने आता हर्षितकडे बघायला लागते. तर हर्षित मात्र खाली मान घालून उभा असतो. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की तेजाचे आईबाबासुद्धा आलेले असतात आणि बघण्याचा कार्यक्रम चालू असतो. आता हर्षितची आई तेजाच्या आईबाबांना म्हणते की लग्न तर आमच्या रीतिरिवाजाप्रमाणेच होईल. आमच्या इकडचे जे कोणी नातेवाईक येतील ना त्यांची 3 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तेजस्वी आणि हर्षची पत्रिका जुळवायची आहे. तेव्हा हे ऐकून तेजा खूप टेन्शनमध्ये येते. आता यानंतर आतमध्ये वल्लरी तेजाला म्हणायला लागते की बघू द्या ना त्यांना पत्रिका, मग काय झालं? तेव्हा तेजा वल्लरीला म्हणते की त्यांनी जेव्हा पत्रिकेचा विषय काढला ना तेव्हापासून मी याच गोष्टीमुळे टेन्शनमध्ये आहे. मला दत्तक घेतलंय, विसरताय का तुम्ही? पत्रिका म्हणून काय ठेवायचं त्यांच्यासमोर? असं म्हणून तेजा आता खूपच टेन्शनमध्ये आलेली असते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.